नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा राजगे. आज एक छोटीशी कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे नात्यांची ओढ. बाबा भिंतीला धरून चालत राहायचे. ते जसं जसं भिंतीला हात लावत त्या ठिकाणचा रंग पुसट होत राही व मळकट होत राहायचा. हे पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी रोज बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की काय कोण जाणे. त्यांनी डोक्याला तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत. आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं होतं कुणास ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का? माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखे मला वाटले. 80 वर्षाचे माझे बाबा माझ्याकडे बघितले. एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता. त्यांनी मान खाली घालून गप्प बसले. छे, हे मी काय केले? मी असं म्हणायला नको होतं असं मला नंतर वाटू लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून त्या दिवसापासून मौन झाले आणि भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले. पुढे 2-4 दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि अंथरूणच धरले. पुढे 2 दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपविली. भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं. दिवस दिवस पुढे उलटत राहिले. माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावेसे वाटू लागले. रंगविणारे आले सुद्धा. आमच्या जितूला आपले बाबा म्हणजे फार प्रिय. भिंती रंगविताना आजोबांच्या हातांच्या ठशांना सोडून रंगविण्याचा त्याने हट्टच धरला. शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, त्या ठसांच्या भोवताली गोल करून छानपैकी डिझाईन करून देतो. ते तुम्हालाही खूप आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढे काहीच चालले नाही. पेंटरने व्यवस्थित ठसे जसेच्या तसे ठेवले आणि सभोवतेनी सुंदर अशी डिझाईन करून दिली. पेंटरची ही आयडिया सर्वांनाच खूप आवडली. घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण ते खूप आवडू लागले. त्यांनी या कल्पनेची खूप स्तुती केली आणि पुढे जेव्हा भिंती रंगविण्याचे काम होत गेले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी हाताच्या ठस्याभोवतीची डिझाईन नवीन नवीन बनवून हाताचे ठसे तसेच ठेवले जाऊ लागले. सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो तरी आमचाही व्यामोह वाढत गेला. दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. जितू माझा मुलगा मोठा झाला. त्याचे लग्न झालं. तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी 70ला येऊ लागलो होतो. मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं. पण मला तेव्हाच आठवलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना. म्हणूनच चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो. त्या दिवशी रूममधून बाहेर पडता असताना थोडासा तोल गेल्यासारखं जाणवलं. आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचे मला जाणवले. मुलगा म्हणाला, अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना, आत्ता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात. मुलाचे हे वाक्य कानावर पडले. मी जितूच्या मुखाकडे पाहतच राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण द्वेष अजिबात नव्हता. तिथेच जवळच्या भिंतीवर माझ्या बाबांचे हात मला दिसले. क्षणात माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजूनही जिवंत असते, ते अजूनही जगले असते असे वाटू लागले. आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले. तेवढ्यात तिथंच जवळ थांबलेली 8 वर्षाची नात धावत आली. आजोबा, आजोबा म्हणत आली. आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन ती निघाली. हॉलमधील सोफ्यावर मी बसलो. लगेच नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राइज मिळालं असे म्हणत ड्रॉइंग बुक ती आनंदाने दाखवू लागली. हो का? अरे वा, दाखव बघू कोणतं ड्रॉइंग केलं आहेस ते, असं मी म्हटल्यावर ती ड्रॉइंगचे पेज उघडू लागली. आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसे तिने खूप सुंदर काढले होते आणि त्याभोवती सुंदर अशी नक्षी काढली होती. ती म्हणाली, टीचर विचारल्या हे काय आहे म्हणून.
तेव्हा मी सांगितले, हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे. आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलं आहे. त्यावर टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे काढतात, हातापायांचे चित्र काढतात. मुलांच्या आईवडिलांना त्याचं फार कौतुक वाटतं. त्यामुळे मुलावर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण आपल्या वयस्क आईवडिलांवर, आजी आजोबांवर असेच प्रेम करायला पाहिजे. त्या मला व्हेरी गुड श्रेया असे म्हणून कौतुकाने पाठ थोपटल्या. असं श्रेया गोड गोड बोलत गोड आवाजात मला सांगत राहिली. तेव्हा मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे उभा राहून, मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा असे म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून घेतलो आणि वरचेवर असंच रडून रडून बाबांची क्षमा मागत राहिलो. धन्यवाद.